माझ्या खिशातून 100 रुपयाचे मी झाडू कधी आणलेला नाही शाळेला. शाळेचे आलेले पैसेच मी खर्च केलेले आहे. शाळेतून मी स्वतःच्या खिशातून 100 रुपये दिलेले नाही. पण शरण सुरोशिनी लोकाला विनंती करून ज्या शाळेमध्ये शिक्षण प्रेमी म्हणून मी काम करतो त्या शाळेसाठी टीव्ही मागवले, लाईट मागवले, फॅन मागवले आणि ते कुणीतरी मध्ये दगड मारतील खिडकीतून, खिडकी मोडून, म्हणून खिडकीला जाळ्या मागवले. हे सोपं काम नाहीये. ज्या मुख्याध्यापकांना करता येत नाही, जे शिक्षकांना काम करता येत नाही, ते शरण सुरोशिनी काम करून शिक्षक सहशिक्षक स्वयंपाकाची वेळ निघून गेलेली आहे आणि विनाकारण तात्काळ ठेवलेला आहे. सर्व महिला भगिनी इच्छा नाही पण असं महिला पण ऐकत बसायचं आहे. एक कार्यक्रम बंद केल्यामुळे आम्ही वाटतो पण आपण जे ऐकलं की साहेबांनी जी काही जे आता प्रेझेंट दिली ते फार कमी माणसासाठी असतं. बऱ्याच जणांनी पण दातृत्व कमी लोकांकडे असतं म्हणतात. दातृत्व, नेतृत्व आणि मातृत्व लागता येत नाही, स्वतःहून लागते. तर आवाज येतो का मला? थोडा वाढव. हा काय होतं म्हणजे शाळेत विद्यार्थी बसतात, शेवटच्या बेंचवर नुसतं मुलगा हलवत असतो. तर काय हे मीटिंग सभा बिभा काही नाही. योगायोगाने त्यांची ते शाळेला भेट दिली. तिथं आमचा कार्यक्रम संपत आला, आता उशीर झाला. म्हणजे आपण भेट घेऊन जाऊया म्हणजे असं नाही, तर आम्ही इकडे आलो. पण हे सगळं बघत असताना लक्षात आलं की हे सगळं जुळवून आणणारे म्हणजे मनापासून इच्छा असणारे शरणीसारखी माणसं बी लागतात. नाहीतर काय होतं की हे सगळं जुळत नाही.